नमस्कार ताईनो, ही जी पालेभाजी दिसते ना ताटामध्ये, तर ही फक्त पावसाळ्यात भेटते आणि पावसाळ्यातच डोंगराळ ठिकाणी उगवते, म्हणून हिला कनी रानभाजी पण म्हणतात. तर हिचं नाव आहे पाथरीची भाजी. तर ही आमच्या कोल्हापूरच्या पद्धतीनं कशी बनवतात ते दाखवते. पहिल्यांदा पाथरीची पानं दाखवते. हे बघा, कडेनं असं कातरल्यासारखं डिझाईन असतं आणि लांबट आकाराची पानं असतात. तर मी ही धुवून घेतलेली आहेत. आता ही आपण चिरून घेऊया बारीक बारीक. तर पाथरीची भाजी चिरे तोपर्यंत मी इकडे पाणी गरम करत ठेवलं होतं भांड्यामध्ये. तर पाणी उकळी आल्यानंतर त्यामध्ये ही भाजी टाकायची आणि 10 मिनिट आपल्याला ही उकडून घ्यायचे, कारण ही फक्त वाफेवर शिजत नाही. त्यामुळे कणी हिचं असं देठ कणी जाड असतात, त्यामुळे शिजायला वेळ लागतो, म्हणून अशी उकडून घेतात. त्यानंतर अलगद असं फक्त पाणी काढून घ्यायचं, जास्त असं घट्ट पिळायचं नाही, जेणेकरून त्याचा अर्क जाईल. तर अलगद फक्त पाणी काढायचं. तर इथे आता फोडणीला देत आहोत आपण. कढई घातलेल्या कढईमध्ये थोडंसं तेल, कणी जास्तच टाकायचं, जास्त तेल टाकलं तर चव येते. तर तेल तोपर्यंत मी ती भाजी कणी अशी सुटी सुटी करून घेतली. आणि तेल तापल्यानंतर कांदा टाकायचा. कांदा तांबूस कलर आला की आपली घरगुती चटणी टाकायची. त्यानंतर ही पाथरीची भाजी टाकायची. सगळं एकत्र करायचं, गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवर ही 5 मिनिट झाकण ठेवून द्यायची. तर ही भाजी फक्त कांदा घालूनच छान लागते. कांदा फक्त आपण भरपूर घातलेला आहे, मी 3 कांदे घातले होते. तर हे बघा, 5 मिनिट झालेले आहे, भाजी आपली झालेली आहे. आणि आत्ता आपण मीठ टाकायचं, कारण भाजी ही कमी झाल्यानंतर कमी होते आणि आपल्याला मिठाचा अंदाज येत नाही, म्हणून ही भाजी झाल्यानंतर आता मीठ टाकायचं. 1 मिनिटभर झाकण ठेवून द्यायचं. त्यानंतर पूर्ण भाजी आपली तयार झाली. बघा किती सोपी आहे, फक्त कांदा आणि चटणी घालून तयार झालेली ही पाथरीची भाजी. एकदा नक्की ट्राय करा.